सखी सावली काव्यांजली। काय तू तुझ्या चुकीच्या वागण्याचा तिला त्रास होतो रे। एवढं सगळं सहन करून सुद्धा घर सोडायचा कधीच प्रयत्न नाही केला, कधीच विचारही नाही केला तिने। यातच सगळं आलं। विशू, तू सुद्धा मनातले पूर्वग्रह सोड, नव्याने सुरुवात कर। विशू, तुला याच्यात काय दिसतं? काय प्रश्न आहे आई? काळा डाग दिसतोय, दुसरं काय? हीच तर अडचण आहे ना। तुला हा पांढरा कागद न दिसता फक्त त्याच्यावरचा काळा डाग दिसतोय विशू। हीच दृष्टी बदलण्याची गरज आहे तुझी। नुसत्या काळ्या डागाकडे न बघता पांढरा कागदही बघायला शिक। अरे, तुझ्या संसारात आणि आयुष्यात सुखच मिळेल विशू। शांत डोक्याने विचार कर। मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी। चल। प्रीतमराव, कामात आहात का? हो। थोडं बोलायचं होतं तुमच्याशी। बोला। मला थोडी मदत हवी होती। कसली मदत? पैशांची। म्हणजे काय आहे, आम्ही इथे राहतोय खरं, पण थोडेफार पैसे लागतातच ना हात खर्चासाठी वगैरे। आणि तुम्ही आता जर पैसे दिलेत ना मला, मी लवकरात लवकर तुम्हाला परत देऊन टाकेल खरंच। किती पैसे हवे? फार नाही, 20,000। ठीक आहे, मी मला हवं तर ऑनलाईन ट्रान्सफर करतो पैसे। हा, नाही म्हणजे ते बँकेत वगैरे ना, तसं काही करू नका। ते परत बँकेत जा, पैसे काढा, त्यापेक्षा रोख रक्कम द्या ना तुम्ही हातात। त्यासाठी तुम्हाला उद्यापर्यंत वाट बघावी लागेल। कामावर येताना मी कॅश काढेन आणि ती देईन तुम्हाला। नाही, हरकत नाही। थँक्स प्रीतम, आपण एक सेल्फी घेऊया। नको, काही गरज नाही। नको तेव्हा नको ते काय सुचतं का तुला? काय होत आहे मला? ह्या कुठल्या मेमरीज आहेत? असं सतत काहीतरी का आठवत असतं मला? काय चाललंय नक्की? काय होत आहे माझ्यासोबत? सगळं काही याआधी घडून गेलं असं सतत वाटतंय मला।